हे बघा किती छान वातावरण आहे आणि कशा मेंढ्या आहे, किती भारी वाटतंय बघा. आणि किती छान असं मस्त असं वाटतंय. बघा निसर्गी वातावरण. आज आम्ही इकडे फिरायला गेलो आणि फिरायला गेल्यानंतर इकडचं हे फॉरेस्ट मध्ये खड्डे खणले. किती यावर्षी जनावरांना गुराढोरांना पाण्यासाठी अख्या खड्ड्यांचा वापर झाला आणि आता हे सर्व इथे मेंढ्या घेऊन चालण्यासाठी आले, पाणी पिण्यासाठी जनावरांना तर हे असे आमच्या इकडच्या फायदे झाले. सर्व पाणी भरल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे, गार झाल्यामुळे सर्व जनावरांना पाणी प्यायला भेटलं आमच्या इकडच्या फॉरेस्टमध्ये. हे बघा पाझर तलाव खणले ना जागजागी, तर जागजागी पाझर तलावाचे हे असे फायदे झाले. तर बघा निसर्गाची किमया कशी आणि सर्वांनी असंच करावा. जागजागी खंडाबात गुरे ढुरे असे चरतील आणि असं मस्तपैकी हे बघा छान असं वातावरण निसर्गाचं किती भारी वाटतं रे, आहे ना. असं किती छान निसर्गाचं वातावरण वाटतं. तुला बोलता येतं का रे? आल्यावर सगळ्यांनी निसर्गाची किमया. हे बघा किती छान असं सर्व पाणी प्यायला तळ्यावर चाललंय मेंढ्या. किती छान वातावरण वाटतंय बघा. आजचं वातावरण एकदम भारी असं. हे बघा किती छान वातावरण. इथे उभा राहते, इकडे इथे मेंढ्या आलेल्या पहा. बघा शेततळ खणलं होतं ना, तर शेततळाला पाणी बघा किती मेंढर चरतंय. छान असं यावर्षी मेंढरांना पाणी पिण्यासाठी तळ झालेलं आहे. इतकं सुंदर असं छान निसर्गाचं वातावरण. त्या वर्षी फॉरेस्टामध्ये बघा खणलेल्या ठिकाणी किती छान असं तळ झालेलं आहे. सर्व मेंढ्या पाणी पित आहे बघा. हे बघा कसं पोटासाठी, कसं पोटाची खळगी बांधण्यासाठी थांबावं लागतं आणि कसं बघा हे मेंढ्या आणि निसर्ग असं वातावरण आणि कसं वाटतं बघा. कशा जागी थांबलेल्या आहेत बघा. गाडी चाललेली आहे आणि इथं सुद्धा मेंढ्या आहे ना सर्व पाणी पिण्यासाठी थांबलेल्या आहेत बघा. अशा छान असं वातावरण वाटतंय. तिकडच्या फॉरेस्टला कसे हिरव्या हिरव्या पालव्या फुटल्या पाऊस पडल्यामुळे आणि घनदाट सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि असं भारी वाटत आहे. तर बघा, तर आज मी फिरायला गेले आणि तिकडचं सुंदर असं सर्व मेंढ्यांचं वातावरण दाखवलेलं आहे. किती छान असं
सर्व बघा. तर आमच्या इकडं पाझर तलाव केल्यामुळे खूप फायदा झाला. सर्व जनावर पाणी प्यायला भेटलं, विहिरींना पाणी उतारलं आणि नळांना. पावसामुळे पाऊस पडल्यामुळे जमिनी नांगरून पडल्या होते. आता पेरण्या सुरू झाल्या आहे आणि सुंदर असं वातावरण, पेरण्यासाठी वावर असे छान असे झालेले आहे. तर एकदम छान असे वातावरण झालेलं आहे. तर बघा, आज मी तुम्हाला दाखवलं आता काय शेताच्या पेरण्यामध्ये मस्त असे आता लोक शेतकरी पेरण्या करतील. पाझर तलावामुळे जनावरांना पाणी वगैरे सर्व काही भेटलं आणि इतकं आनंद वातावरण झालं. पाऊस आला, सर्व काही देऊन गेला. पाऊस आला, सर्व काही देऊन गेला. जनावरांना पाणी, शेती हिरवीगार झाली. पेरण्या आता सुरू होत आहे. इकडं घनदाट असं निसर्गरम्य आमच्या इकडचं फॉरेस्ट असं फुलून गेलेलं आहे. इतकं छान असं वातावरण झालेलं आहे आमच्या इकडचं. खूप सुंदर असं पावसाच्या वातावरणाने. हे बघा, हे छान रोड आहे गावातून इकडे येणारा. म्हणजे इकडे आम्ही फिरायला येतो ना, तर इकडून येतो. माझे मिस्टर पुढे चालले आता घराकडं आणि हा जाणारा रोड इकडून फिरायला इकडे जातो. बघा, गिन्नी गवत आहे त्याला. बघा किती छान असे